गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच मी बँक निफ्टीमध्ये 12:30च्या आसपास कॉलमध्ये एंट्री घेतली होती व त्यामध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे। आज आपण टोटल 350चा लॉस बुक केलेला आहे। चला या ट्रेडमध्ये माझी चुकी काय होती व ॲनालिसिस काय होती हे बघू। जर आपण बँक निफ्टीचा चार्ट बघितला 50 मिनिटचा, आज बँक निफ्टी ओपन झाल्यापासून याच 150 पॉईंटच्या रेंजमध्ये फिरत आहे व आज एक्सपायरी असून सुद्धा पूर्ण दिवस बँक निफ्टीने कन्सोलिडेशन केलं आहे व आता कुठे खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिसत आहे, परंतु काय माहिती आपण सस्टेन होतो का नाही। चला माझ्या ट्रेडचे ॲनालिसिस बघू। सकाळी बँक निफ्टी न्यूट्रल ओपन झाल्यानंतर या हेड अँड शोल्डर पॅटर्नचा त्याने ब्रेकडाऊन दिला। जर सेलर्सला खरंच हा ब्रेकडाऊन वर्क करवायचा असता व मार्केटला खाली घेऊन जायचे असते तर हे इतकं कन्सोलिडेशन झालंच नसतं। इथेच ब्रेकडाऊन आलं तर थोडं रिटेस्ट करून मार्केट पुन्हा 41-200च्या आसपास यायला हवं होतं, परंतु तसं झालेलं नाही व मार्केट त्याच रेंजमध्ये फिरत राहिलं। याने आपल्याला हे समजतं की या ब्रेकडाऊन बघून ज्या पण रिटेल लोकांनी इथे शॉर्ट केलेलं आहे त्यांचं स्टॉप लॉस मार्केटला उडवायचं आहे व मी त्याच बाईंग साईडचा मुवमेंटचा वेट करत होतो। इथे आपल्याला मुवमेंट भेटला, परंतु मार्केट पुन्हा तसंच खाली आलं। खाली येऊन परत या लेवलचा ब्रेकडाऊन दिला, परत इथे खूप लोकांनी शॉर्ट केले असेल जे बिगिनर्स असतील व त्यांचा बरं स्टॉप लॉस उडवला। मला इथे एक मोठी बुलिश कॅन्डल दिसली व त्याने इथल्या बायरची स्ट्रेंथ दिसत आहे व मार्केट वर जाऊन हिची ट्रेंड लाईन होती वरच्या साईडवरून 1 2 3 4 5 6 हा 6वा टाईम होता व तिथून खाली आला व मागच्या स्विंगला जो लो बनवला होता त्याच्यावरतीच एक हायर लो बनवला। याने सुद्धा एक बाईंगची स्ट्रेंथ दिसते आपल्याला व पुन्हा वर गेला। या ट्रेंड लाईनवरती एक रिजेक्शन कॅन्डल बनवली, एक डोजी टाईप व इथे ज्यांनी पण सेल केलं असेल या डोजीच्या लो ब्रेक त्यांनी सर्वांनी या डोजीच्या वर आपले स्टॉप लॉस ठेवलेले असतील। म्हणून मी इथे एक बाईंगचा ट्रेड प्लॅन केला, कारण जेव्हा मार्केट यांचा स्टॉप लॉस उडवाल येईल तेव्हा यांचा स्टॉप लॉस उडवेलच, परंतु यांचा या सर्वांचा स्टॉप लॉस उडवत एक मोठी इथून आपल्याला बाईंग मुवमेंट दिसेल। म्हणून मी इथे बँक निफ्टीने 15-20 मिनिट कन्सोलिडेशन केलं व जेव्हा हा क्रॉस झाला या कॅन्डलमध्ये इथे एंट्री घेतली। परंतु मी एक्सपेक्ट करत होतो की मला त्याच मुवमेंटमध्ये एक चांगली बाईंग साईडची मुवमेंट भेटेल, परंतु तीच कॅन्डल्स इथे कन्सोलिडेशन करू लागली व हळूहळू खाली येऊ लागले, तर मी इथेच माझा ट्रेड कट केला। जर ही कॅन्डलवरती सस्टेन झाली असती तर माझा स्टॉप लॉस इथे होता व टार्गेट मी 42-460च्या आसपास ठेवणार होतो, परंतु मला जी स्ट्रेंथ हवी होती ती इथे आलीच नाही व सेलर्स त्याला परत खाली घेऊन आले। मग मी इथेच माझा स्टॉप लॉस कट केला व ट्रेडमधून बाहेर आलो। आज मी सकाळी एक शॉर्ट पण अपलोड केली होती एक्सपायरी ॲनालिसिसची, परंतु मार्केटचं आपण मुवमेंट बघितली तर ती खूपच वोलेटाईल होती। जसं या कॅन्डलने ब्रेकडाऊन दिला या ट्रायंगल पॅटर्नचा, परत नेक्स्ट कॅन्डल ब्रेकडाऊन दिल्यानंतर पुन्हा तो रिकवर केला व पुन्हा एक वर मोठी स्पाईक मारली 42-370 पासून ते 42-500 पर्यंत। परत ती स्पाईक सेलर्सने आणली, परत एक मोठी सेलिंग कॅन्डल बनली व पुन्हा मार्केट अजून खाली गेलं। म्हणून ही वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट एक्सपायरी बोलता येईल आपल्याला, कारण ही खूपच वोलेटाईल एक्सपायरी होती व आपला स्टॉप लॉस पण हिट झालेला आहे। उद्या तर फ्रायडे आहे, मी फ्रायडेला ट्रेड नाही करत, तर मी या संडेला आपल्यासाठी वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ घेऊन येईल, तर प्लीज तुम्ही तो बघा। जर आपल्याला आजच्या ट्रेडचा ॲनालिसिस आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।